हैदराबादच्या जंगलामध्ये राधा नावाची एक बकरी राहत असत। राधा अगदीच साधीसुधी बकरी होती, म्हणूनच जंगलातले सगळे प्राणी तिची थट्टा करायचे। एके दिवशी राधा आपल्या आई सोबत गवत खात होती। आई, बकरी प्रजाती किती वर्ष जगते? आपलं नशीब देव लिहितो का? आपलं नशीब देवाकडून नाही तर दुसऱ्यांकडून दिलं जातं। गावात कसाई आणि जंगलातले जंगली प्राणीच ठरवतात की आपण किती जगायचं ते। दोघी बोलत असतानाच तिथे एक लांडगा आणि चित्ता आला। आई, तिकडे बघ, लांडगा आणि चित्ता आपल्याकडेच येत आहेत, मारतील का ते आपल्याला? हे ऐकून लांडगा राधाची चेष्टा करायला म्हणाला, अजून आमचे एवढे वाईट दिवस नाही आले की तुला आम्ही खाऊ। तुझ्या शरीरात हाडांशिवाय आहे तरी काय? मांस तर नाहीच आहे, तर आम्ही खायचं तर काय खायचं? आणि तसंही बकरीला मारणं आम्हाला ते शोभत नाही। आम्ही फक्त ताकदवान प्राण्यांनाच मारतो। एवढं म्हणून दोघे तिथून निघून जातात। आई, आपण एवढे कमजोर आहोत का की हे आपल्याला खाण्यालायक पण समजत नाही? तू कमजोर नाहीयेस, तू यांनाही टक्कर देऊ शकतेस। फक्त तुझं मनोधैर्य बळकट पाहिजे। आणि मनोधैर्य बळकट करायला मी काय करायला हवं आई? सध्या तर तू पोट भरून जेवायला पाहिजेस। चल तळ्याकाठी गवत खायला। राधा आपल्या आईसोबत तळ्याकाठचं गवत खायला जाते। दोघी गवत चरत असतानाच एक भयावह सिंह तिथे येतो। आई, हा सिंह आपल्याला मारून टाकेल का? घाबरू नकोस बाळा, भीतीपेक्षा जास्त भीतीदायक तिची कल्पना असते। हा आपलं काही वाकडं करू शकणार नाही। दोघे बोलत असतानाच तिथे काही शिकारी येतात। थांब सिंहा, जर एक पाऊल सुद्धा पुढे आलास तर गोळी घालेन। आम्हाला तुला जिवंत पकडायचंय, पण जर तू पळालास तर मजबुरीमध्ये आम्हाला तुला गोळी मारावी लागेल। आई ग, चल पळूया तिथून। नाही, शिकारांचा आपण मुकाबला करू। बकरीला वेळ लागलाय काय? मी सिंह असून सुद्धा पळण्याचा विचार करतोय आणि तू बकरी असून सुद्धा लढायचा विचार करतेस। हो आई, सिंह बरोबर बोलतोय। चल पळून जाऊया। नाही, अगं वेडे, त्यांच्या हातामध्ये बंदूक आहे, पळा। एवढं म्हणून शेरसिंग तिथून पळून जायला लागतो। थांब सिंहा, मी म्हणतोय थांबा। शिकारी गोळी मारतात, पण शेरसिंग तिथून पळून जाण्यात सफल होतो। तेव्हा एक शिकारी राधाकडे पाहत म्हणाला, सिंह तर पळून गेला, आता आपण ह्या बकरीलाच मारून आपली भूक शमवू। सरदार, आपल्या या बारीक सारीक बकरीला नाही तर याच्या आईला मारून खायचंय। हा, त्या हाडाच्या सापळ्याला मारून काय फायदा? खायला मांसच मिळणार नाहीये। आपण तिच्या आईलाच मारूया। मग शिकाऱ्याने चक्क राधाच्या आईवरती गोळी झाडली। आई, बाळा पळून जा इथून, मी तुला सोडून नाही जाणार। बाळा, सिंह सुद्धा भीतीपोटी जीव वाचून पळून गेलाय, तर तू तर एक बकरी आहेस। तुझ्या मरणानंतर माझ्याकडे गमवायला काहीच नसेल। आता मी कुणालाही नाही घाबरणार। तू बघ आई, मी एक दिवस या जंगलात सगळ्यात बलशाली बनून दाखवीन। राधाचं बोलणं ऐकून आईला चांगलं वाटतं। आता मी निर्धास्त होऊन मरू शकते, कारण आता तुझं मन सिंहापेक्षाही जास्त बलशाली झालंय। दोघी मायलेकींचं बोलणं दूर झाडामागे लपलेला शेरसिंग ऐकत असतो। तेव्हाच राधाच्या आईचं निधन होतं। आई, आई, आई। असेच खूप दिवस निघून जातात आणि एके दिवशी राधा आपल्या आईच्या आठवणीमध्ये निराश बसली होती। तेव्हा अचानक तिच्या आईचा आवाज तिच्या कानामध्ये घुमू लागला। कसला विचार करतेस राधा? आपलं वचन निभाव, या जंगलाची बलशाली राधा बनून दाखव। आईचा आवाज ऐकून राधाच्या डोळ्यात जुनून आणि मनात आग पेटून उठली। हो आई, मी आजच बल्लूकडे जाऊन ट्रेनिंग सुरू करते। मग राधा बल्लूकडे जाण्यासाठी निघते। हे 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 बकरीला आपल्या शाळेत आलेलं पाहून बल्लू म्हणाला, ए बकरी, तू इथे का आलीयस? मी तुमच्याकडून लढाईचं शिक्षण घ्यायला आलीये। कराटे शिकून मी या जंगलाची डॉन बनू इच्छिते। मला कळेल का तुला जंगलाची डॉन का बनायचंय ते? मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईला मरताना पाहिले। मी डॉन बनून या जंगलातल्या जंगली श्वापदांपासून प्राण्यांची रक्षा करू इच्छिते। मी तुला नक्कीच शिकवेन, कारण जंगलामध्ये जेव्हा शिकारी येतात तेव्हा सगळेच पळून जातात। तुला सांगायचं म्हणजे आमचा राजाही पळून जातो। बरं झालं कोणीतरी आलं ज्याची छाती 56 इंचाची आहे। थोड्याच वेळात राधाची ट्रेनिंग सुरू होते। हे 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 राधाच्या ट्रेनिंगचा पहिला दिवस तर छान होता। दुसऱ्या दिवशी राधा पुन्हा बल्लूकडे ट्रेनिंगसाठी जाते। आज मी तुला जीव वाचवण्याची पद्धत शिकवेन।
जीव वाचवायचा नाही, जीव घ्यायचा कसा ते सांगा सर. राधाच्या तोंडून हे ऐकून बल्लू अगदी आश्चर्यचकित झाला. जीव घ्यायचा गुण शिकल्यानंतर तू माघार तरी घेणार नाहीस ना? जर पाऊल मागेच घ्यायचं असतं तर मी इथे आलेच कशाला असते. कधीतरी सिंहाशी भिडावं लागलं तर? त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहीन. हे ऐकून बल्लू खुश होतो. ठीक आहे, तर मग ऐक, आता मी तुला शिकवेन की कधी हल्ला करायचाय, कधी प्रतिकार करायचाय, कधी लपायचंय आणि कधी बघायचंय आणि कधी गप्प बसायचंय आणि कधी सिंहासारखी डरकाळी फोडायची आहे. मी तयार आहे सर. एक गोष्ट लक्षात ठेव, आता कोणाला घाबरायचं नाही, कारण एखाद्या जनावराची भीती जेव्हा संपते ना, तेव्हा तो सिंहापेक्षा घातक होतो. येस सर. आता मी कुणालाही नाही घाबरणार, कारण वाघ सिंहाकडे पंजे आहेत तर माझ्याकडे त्याहून खतरनाक शिंग आहेत. मग राधाचं ट्रेनिंग सुरू होतं. कित्येक महिन्यांच्या ट्रेनिंग नंतर राधा आता खुंखार बनली. सर, आता मी कुठल्याही प्राण्याशी 2 हात करू शकते. राधा आता बलशाली बनली होती. आता ती शिकार नाही तर शिकाऱ्यांशी टक्कर घेणारी बकरी झाली होती. एके दिवशी राधा जंगलातून चालली होती. तेव्हा तिने पाहिलं की एक ससा रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवर पडून अगदी कापत होता आणि त्याच्या समोर तोच चित्ता आणि लांडगा उभे होते. मला नका मारू, मला नका मारू. तुला सोडून दिलं तर आम्ही खाणार काय? अरे भाऊ, बरेच दिवस झाले ससा खाण्याची इच्छा होती, मग आज तुला कसं काय सोडू? दोघं त्याला खायला धावतात आणि तेवढ्यात राधा बकरी तिथे येऊन ठेपते. थांब, जर तुझा जीव महत्वाचा वाटत असेल तर इथून निघून जा. तुला तुझा जीव नकोसा झालाय वाटतं. हे बकरी, वेडी झालीयस का? कशाला मृत्यूला आमंत्रण देतेस? कदाचित तुला माहिती नसेल, पण आता मी ती बकरी नाही राहिले जिची शिकार तू आरामात करू शकायचास. आता मी तुला टक्कर देऊ शकते. आमचे आता एवढे वाईट दिवस आलेत की आम्हाला एका बकरीशी लढावं लागेल. खूप बोलते ही, आधी हिला ठिकाण्यावर लावूया. असं म्हणून चित्ता आणि लांडगा राधावर हल्ला बोल करतात. पण राधा सुद्धा आपल्या शिंगांनी दोघांवर हल्ला चढवते. एकट्या राधाने लांडग्या आणि चित्त्याला धूळ चाटवली. दोघं शेपूट घालून पळून जातात. पाहता पाहता ही गोष्ट जंगलात आगीसारखी पसरली. हत्ती भाऊ, ऐकलत का? राधा बकरीने एकटीनेच चित्ता आणि लांडग्याला हरवलं. अरे वा, खरंच ही तर खूप धाडशी बकरी आहे. आता माझ्यावर कधी संकट आलं तर मी राधापाशीच मदत मागायला जाणार. बघता बघता राधाच्या बहादुरीची चर्चा अख्ख्या जंगलात होऊ लागते. पुढील दिवशी हत्ती बकरीच्या बहादुरीचा किस्सा शेरसिंगला ऐकवत असतो. महाराज, असं वाटतं की तुमचं सिंहासन सुद्धा धोक्यात येणार आहे. हे काय बडबडतोय हत्ती? गोष्टच अशी आहे, एक मामुली समजली जाणारी बकरी आता धाडशी झालेली आहे. ती कुठल्याही प्राण्याला हरवण्याची ताकद ठेवते. का? शेवटी त्याने एवढं असं काय केलंय की तू त्याची स्तुती करतोयस? महाराज, तिने एकटीनेच चित्ता आणि लांडग्याला हरवलंय. काय ती एवढी ताकदवर आहे? हो महाराज. काय ती मला पण हरवू शकेल? फक्त तुम्हालाच नाही, ती मलाही हरवू शकते. पण तिच्यामध्ये एवढी हिंमत आली तरी कुठून? तो बल्लू माकड आहे ना, त्याने तिला लढायला शिकवलंय. हे ऐकून शेरसिंगला मात्र राग येतो. मी आता त्या माकडाची खबर घेतो. रागावलेला शेरसिंग माकडाच्या शाळेच्या दिशेने जाऊ लागतो. खे 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 खे. बल्लू, तू त्या बकरीला युद्धाची शिक्षा दिलीस म्हणे. हो महाराज. काय मी हे समजू शकतो तू त्या बकरीला का शिक्षण दिलंस? महाराज, जेव्हा शिकाऱ्यांनी तिच्या आईला मारलं होतं तेव्हा तुम्ही तिचं रक्षण केलं होतं? नाही, त्या दिवशी मी शिकाऱ्यांना घाबरलो होतो. तिला तिचं रक्षण करायचा अधिकार नाहीये का? अधिकार आहे, कारण कोणत्या दिवशी तिने माझी सत्ता माझ्याकडून काढून घेतली तर? असंही होऊ शकतं की तुम्ही राजा होऊन सुद्धा जे करू शकला नाही ते काम हिनं बकरी असूनही करून दाखवलं. ताकद मिळाल्यानंतर ती सगळ्या प्राण्यांचं रक्षण करते. हे ऐकून क्रोधित झालेला शेरसिंग तिथून निघून जातो. लांडग्या, तू सगळ्यात अकलमंद आहेस. मला बकरीला मारण्याची कोणती पद्धत सांग. महाराज, तुम्ही बलवान प्राण्यांच्या कुस्तीचं आयोजन करा. सगळ्या बलवानांना एकमेकात लढवा. कुठला तरी प्राणी बकरीला मारेलच. पुढच्या दिवशी शेरसिंगने सभा बोलवली. साथीदारांनो, बकरीच्या हिमतीच्या गोष्टी मी खूप ऐकल्यात. आज मला पाहायचं पण आहे
की खरंच ती बकरी हिंमतवान आहे? तर कोणी आहे जो बकरीला युद्धात हरवू शकेल? बकरीशी युद्धाची गोष्ट ऐकून कुठलाही प्राणी समोर येत नाही. महाराज, बकरीने खरोखरच खूप लोकांचे प्राण वाचवलेत. कोणताच प्राणी तिच्या सोबत युद्ध नाही करणार. महाराज, तुम्ही तर महाबली आहात. तुम्हीच बकरीला लढा देऊन बघा. हा महाराज, मी तुमच्याशी लढायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? बकरीचे आवाहन ऐकून शेरसिंग खुद्द लढायला तयार होतो आणि थोड्याच वेळात दोन्ही महाबलींचं युद्ध सुरू होतं. दोघांमध्ये धुवाधार युद्ध झालं. युद्धात कधी शेरसिंगचं पारडं जड असायचं तर कधी बकरीचं. शेवटी बकरीने शेरसिंगला हरवलंच. जंगलाच्या परंपरेनुसार जिंकणारा राजा असतो, म्हणून मी राधाला राजगद्दी सांभाळायला देतोय. आजपासून बकरी जंगलाची राणी असेल. नाही महाराज, राजा तर तुम्हीच राहणार. मी तर केवळ तुम्हाला जाणीव करून देणार होते की तुम्ही राजधर्माचं पालन करावं. त्या शिकाऱ्यांपासून तुम्ही माझ्या आईचं रक्षण नाही करू शकलात, पण माझी इच्छा आहे की आतापासून जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची तुम्ही रक्षा करावी. बकरीचं बोलणं ऐकून शेरसिंगला आपल्या चुकीची जाणीव होते. मला माझ्या चुकीची लाज वाटते, पण आज तुम्हा सगळ्यांना मी आश्वासन देतोय की आजपासून मी सगळ्यांची रक्षा करेन. हे ऐकून सगळे खुश होतात. आज मी राधा बकरीला हिम्मतवान बकरीची उपाधी देऊन सन्मानित करतोय आणि जंगलाची रक्षा मंत्री घोषित करतो आहे. शेरसिंगचा विजय! शेरसिंगचा विजय! धाडशी बकरीचा विजय! धाडशी बकरीचा विजय! बलशाली बकरी रक्षामंत्री झाल्यानंतर जंगलात सगळे सुखासमाधानाने राहू लागतात. आता जंगलामध्ये चहूकडे आनंदी आनंद झाला आहे. संध्याकाळच्या वेळी जंगलातल्या रम्य वातावरणात चमेली बकरी आपल्या मुलासोबत चरत असते. आई बघ, एक दिवस मोठा होऊन मी या जंगलाचा राजा होईन. हो बेटा, तू तर माझा शेरपुत्र आहेस. त्याच वेळी झाडांच्या मागून खुंखार सिंह येतो. अच्छा, तर माझ्या विरुद्ध कट रचला जातोय. बकरी, तू तुझ्या मुलाला राजा बनवायचे स्वप्न पाहतेस की काय? नाही शेरसिंग, आम्ही दोघं तर असंच बोलत होतो. तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू? आता मी याला जिवंत सोडू शकत नाही. चमेलीला शेरसिंगचा इरादा समजला होता, म्हणून तिने जोरात ओरडून आपल्या मुलाला सांगितलं, पळ मिट्टू, हा तुला जीवानीशी मारून टाकेल. पळ बाळा. मिट्टू आपला जीव वाचवण्यासाठी पळतो आणि शेरसिंग त्याच्या मागे पळतो. माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आज मी सिंहाशी सुद्धा लढेन. चमेली आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जायला लागते. तिकडे शेरसिंगनी जोरात पळत जाऊन मिट्टूला पकडलं. मला सोडून द्या महाराज, मला सोडून द्या. जरा आज तुला मी सोडून दिलं तर उद्या दुसरं कुणीतरी राजा व्हायची स्वप्न पाहतील. त्यामुळे तुला मरायलाच हवं. आणि क्षणार्धात शेरसिंगने मिट्टूला मारून टाकलं. हे दृश्य दुरून चमेलीने पाहिलं. शेरसिंग, तू माझ्या मुलाला मारून चांगलं नाही केलंस. मी तुला जिवंत नाही सोडणार. चमेलीने शेरसिंगचा बदला घ्यायचा ठरवलं. दुसऱ्या दिवशी मदतीच्या अपेक्षेने ती काळू लांडग्याकडे जाते. तर तुला शेरसिंगचा बदला घ्यायचा आहे. हो काळू, पण तू त्याच्याशी बदला कसा घेणार? तो खूपच ताकदवान आहे. म्हणून तर तुझ्याकडे आले आहे. त्याचा बदला घेण्याची पद्धत तूच तर मला सांगू शकतोस. ठीक आहे, तर ऐक. शेरसिंगची ताकद एका काळ्या दगडात आहे. जो तो काळा दगड तोडेल ती ताकद त्याच्या आत येईल. ह्याचा अर्थ जर मी तो दगड तोडून टाकला तर शेरसिंगची सगळी शक्ती माझ्यात येईल. हो, आता लगेच सांग, तो काळा दगड कुठे आहे? नर्मदा नदीच्या पलीकडे त्या गुहेत. मी आत्ताच नदी पार करून जाते. जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नदीमध्ये खूप साऱ्या मगरी आहेत. काळू मगरींविषयी सांगत असतो तेव्हाच हरिया हत्ती तिथे येतो. मगरींची चिंता तू करू नकोस चमेली, मी तुझ्या सोबत आहे. मग काय तू मला तुझ्या पाठीवर बसून नदी पार करवशील? हो, तुझ्या मुलाच्या हत्याराला जिवंत नाही सोडायचं. मग चमेलीला आपल्या पाठीवर बसवून हत्तीने मगरींनी भरलेली नदी पार करवली. काहीच वेळात दोघही गुहेजवळ पोहोचले, जिथे एक दुसरा सिंह आधीच उभा होता.
बरं झालं तू आलीस चमेली. मी तुझीच वाट बघत होतो. माझीच वाट पाहत होतात, पण तुम्ही कोण आहात? तुझ्यासारखंच मलाही शेरसिंगचा बदला घ्यायचा आहे. त्याने माझ्या आईला मारलं होतं. ठीक आहे, मग आता आपण दोघं मिळून शेरसिंगशी बदला घेऊ. तर ये आणि त्या काळ्या दगडाला तुझ्या हाताने फोडून टाक. थांबा, अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तू चमेलीपेक्षा जास्त ताकदवान आहेस आणि अगोदर पण आला आहात. मग तो काळा दगड तुम्ही का नाही तोडलात? खरं तर या दगडाला एक स्त्रीच तोडू शकते, म्हणून मी एका स्त्रीचीच वाट बघत होतो आणि चमेली आली. रुद्रसिंगच्या उत्तराने समाधानी होऊन हरिया म्हणाला, चमेली, तो दगड तोडून टाक. चमेलीने दगडावर वार केला आणि दगड तुटून गेला. हे पाहून रुद्रसिंग जोर जोरात हसायला लागला. आता मला जंगलाचा राजा होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कोणीच नाही. तर काय तू मला खोटं सांगितलंस की तुला शेरसिंगचा बदला घ्यायचाय? अरे खूप काय मिळवण्यासाठी थोडं खोटं बोलावंच लागतं. मग काय शेरसिंगने तुझ्या आईला मारलं नाही? नाही, तो त्याच्या आईला कशाला मारेल बरं? आपली आई? हो, शेरसिंग माझा सख्खा भाऊ आहे. मला त्याचं सिंहासन हवं आहे, म्हणून मी तुझ्याशी खोटं बोललो. पण काळ्या दगडाला तर मी तोडलं, मग दगडाची ताकद माझ्यातच येईल ना? फक्त दगड तोडल्याने शक्ती येणार नाहीये. शक्ती मिळवण्यासाठी दगड तोडल्यानंतर अजून खूप काही करावं लागतं. अजून काही करावं लागतं? काय? हे मी तुला सांगू शकत नाही. दगडाला तर मी तोडलं, पण शक्ती माझ्यात आलीच नाही. याचा अर्थ तो सिंह खरंच बोलत होता. हो, पण त्याने ते नाही सांगितलं की दगड तोडल्यानंतर पुढे काय करायचं. ह्याचं उत्तर आपल्याला काळू लांडगाच देऊ शकेल. मग दोघं मगरींनी भरलेली ती नदी पार करून काळू लांडग्याकडे येतात. कालू, चमेलीने तो दगड तर तोडला, पण तू पुढे सांगितलं नाहीस पुढे काय करायचं. पुढे काय करायचं ते मला सुद्धा माहित नाहीये. हे जाणून घ्यायला तुम्हाला बाबाकडे जायला हवं. बाबांच्या जवळ? हो, काळ्या डोंगराच्या मागे जुन्या मंदिरात अघोरी बाबाजवळ तुम्हाला जावं लागेल. बाबांचा विजय असो. सांग बकरी, तू इथे का आलीयस? बाबा, शेरसिंगनी माझ्या मुलाला मारलं आहे. मला त्याचा बदला घ्यायचा आहे. अच्छा, तर तू तो दगड तोडून पुढचं रहस्य जाणून घ्यायला आलीयस तर? हो बाबा. ठीक आहे. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्रीं चामुंडाय नमः. तो दगड तोडताना तुझ्यासोबत आणखीन एक साथी होता. तो कुठे? बाबा, तो धोकेबाज होता. तो धोका देऊन निघून गेला. त्याला शेरसिंगची शेपटी तोडण्यापासून थांबवायला हवं, नाहीतर सगळी शक्ती त्याच्यामध्ये जाईल. ह्याचा अर्थ दगड तोडल्यानंतर शेरसिंगची शेपटी कापायची? हो, लवकर जा आणि थांबव त्यांना. हत्ती आणि चमेली लवकर लवकर जंगलाकडे जाऊ लागतात. तेव्हाच रस्त्यात त्यांना लीना कोल्हीन भेटते. इतक्या घाईघाईत कुठे चालले आहात? काही झालंय का? अजून तर काही झालं नाहीये, पण आम्ही वेळेवर जर पोहोचलो नाही तर अनर्थ होईल. अरे मला पण तर सांगा, कदाचित मी तुमच्या कामी येईन. मग चमेली कोल्हिणीला सगळी गोष्ट सांगते. अच्छा, तर शेरसिंगशी बदला घ्यायचा आहे आणि रुद्रसिंगला थांबवायचंय. हो, रुद्रसिंगला मी माझ्या प्रेमजालात अडकवून थांबवू शकते, पण तू आमच्यासाठी तुझा जीव का धोक्यात घालते आहेस? कारण की त्या दरिंद्यांनी माझ्या प्रियकराला मारून टाकलं. कोल्हिणीची गोष्ट ऐकल्यावर हत्ती आणि चमेली तिला आपल्या सोबत घेऊन जायला लागतात. तेव्हा रस्त्यात त्यांना एक बाज भेटतो. अगे कोल्हिणी, मला इथे एकट्याला सोडून तू तिकडे कुठे चालली आहेस? हा बाज माझा मित्र आहे. चला याला पण आपल्या सोबत घेऊन जाऊ. पण हा आपल्या काय कामी येणार आहे? हा शेरसिंगचा डोळा फोडायला कामी येईल. हत्ती दादा, कोल्हीन बरोबर म्हणते. बाज आपल्या कामी येईल. मी पण तुमच्या कामी येऊ शकतो. मीही तुमचं बोलणं ऐकलं आहे. मलाही शेरसिंगचा बदला घ्यायचा आहे. शेरसिंग सोबत तुझं का शत्रुत्व आहे? शेरसिंगने खूप वेळा माझी मधाची पोळ तोडलीये. आता मला तसे पाय तोडायचे. चमेली सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन जात असते. तेव्हा रस्त्यात त्यांना बल्लू न्हावी भेटतो. सगळ्यांना आपल्याकडे येताना पाहून बल्लू न्हावी खुश होऊन जातो. अरे वा, एवढे सगळे ग्राहक तुम्ही माझ्याकडे येताय. आज माझा धंदा चांगला होईल. बल्लू, ज्या दिवसाची तू वाट पाहत होतास तो दिवस आज आलाय. चल माझ्यासोबत.
तर काय तुम्ही शेरसिंगचा बदला घ्यायला चाललात? हो, शेरसिंग आणि त्याचा भाऊ रुद्रसिंग यांचा बदला घ्यायला आम्ही जातोय. माझ्या माकडीला त्यानेच मारलं होतं. चला मीही तुमच्यासोबत येतो. हे ऐकताच तरसाचे कान उभे राहतात. मलाही माझा पूर्वीचा हिशोब चुकता करायचा आहे. मीही तुमच्यासोबत येतो. आता सगळे मिळून शेरसिंगकडे जायला लागतात. तेव्हा त्यांना दूर रुद्रसिंग शेरसिंगकडे जाताना दिसतो. लीना लोमडी, ती बघ तुझी शिकार. जा आपल्या प्रेमजाळात अडकवून थांबव त्याला. चालाक कोल्हीण हळूच रुद्रसिंगकडे जाते. जंगलाच्या होणाऱ्या राजाला लीना कोल्हिणीचा नमस्कार. अरे वा, तुला कसं कळलं मी राजा होणार आहे ते? आपल्या प्रियकराच्या प्रत्येक चालीवर लक्ष ठेवणं हे प्रत्येक प्रेयसीचं कर्तव्य असतं माझा राजा. कोल्हिणीच्या तोंडून ह्या प्रेमळ गप्पा ऐकून रुद्रसिंग खुश होतो. कोल्हिणीनं रुद्रसिंगला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय. आता चला आपण सगळे शेरसिंगकडे जाऊया. सगळे प्राणी लपून छपून शेरसिंगकडे जायला निघतात. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? माझ्या जीवापेक्षाही जास्त. तू माझ्यासाठी काय करू शकतेस? मी माझा जीवही देऊ शकते. तर दे ना. तरसाला तिथे पाहून कोल्हीण घाबरून जाते. आता तुझं वाचणं अवघड आहे कोल्हिणी. या तरसानं मला सगळं सांगितलंय. मग रुद्रसिंग कोल्हिणीवर हमला करतो. ते शेरसिंगला मारायला तर गेलेत, पण पुन्हा परत कोणीही येणार नाहीये. कारण शेरसिंगला मारण्याचं रहस्य फक्त मला माहितीये. तुम्ही सगळे इथे का आलात? आम्ही तुमचे चरण स्पर्श करू इच्छितो महाराज. पण मी तर तुझ्या मुलाला मारलं होतं. तरीही माझ्या बायकोलाही तुम्ही मारलं होतं महाराज. आणि माझी मधाची पोळं तुम्ही खूप वेळा तोडलेली आहेत. तरीही आम्हाला तुमच्या पाया पडायचंय. वाटतंय हे सगळे मला घाबरलेत. अच्छा ठीक आहे, पण पाया पडायला एक एक करून या. तुम्ही असे माझ्याकडे काय येताय? वाटतंय तुमचा हेतू योग्य नाहीये. आम्ही तुला मारायला आलोय शेरसिंग. तुला मारून आम्ही आमचा बदला घेऊ राक्षसा. माझ्या भावाला मारणं इतकं काही सोपं नाहीये. रुद्रसिंगला तिथे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. इथे मला बघून चकित झालात ना? तुम्ही विचार करत असाल तुमची मैत्रीण कोल्हीण कुठे आहे, हो ना? सांग राक्षसा, कोल्हीण कुठे? तिला आम्ही देवाच्या जवळ पोहोचवलंय. जसं मी कोल्हिणीला देवाकडे पोहोचवलं, ठीक तसंच शेरसिंगला मी माझ्या भावाला देवाकडे पाठवणार आहे. कारण शेरसिंगच्या मृत्यूचं रहस्य फक्त मीच जाणतो. तुला शेरसिंगला मारून स्वतःला राजा व्हायचंय, पण तुझी ही आशा फौल ठरेल. कारण शेरसिंगच्या मृत्यूचं रहस्य आम्हालाही माहितीये. हे ऐकताच शेरसिंग आणि रुद्रसिंगला घामाच्या दारा लागतात. शेरसिंगच्या शेपटीतच त्याची ताकद आहे आणि आज आम्ही यांची ताकद घेऊन याला मृत्यूला सोपवू. बादचं नाव घेताच तो जोरात उडत येऊन शेरसिंगचे डोळे फोडून टाकतो. बल्लू! बल्लू नावाने लगेच कात्री काढून चमेलीकडे फेकली. मग चमेलीने लगेच शेरसिंगची शेपटी कापली. शेरसिंगची शेपटी कापतात सगळी शक्ती चमेलीमध्ये येते. शक्ती येतात चमेलीने पहिले शेरसिंगला मारून टाकलं. मग रुद्रसिंगलाही आपटून आपटून मारलं. जालिम राजाचा अंत पाहून सगळे खुश होऊन जातात. चमेली, आपण आपल्या सगळ्यांनी आपला बदला घेतला. आता आम्हाला वाटतं की तू जंगलाची राणी बनून या जंगलाचं रक्षण करावं. शेरसिंगला मारून चमेली जंगलाची राणी बनली. त्या दिवसानंतर जंगलात खुशहाली आली. आता सगळे प्राणी आनंदाने आपलं जीवन व्यतीत करू लागले. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.